तर मित्रांनो तुम्ही बघा चायनामध्ये बुद्धिझम हे फॉलो केलं जातं. तिथे फॉलो केलं जातं लक्षात असू द्या. बुद्धांना तिथे देव नाही मानत. त्यांचे जे प्रिन्सिपल आहे म्हणजे तत्व त्यांना ते फॉलो करतात. चायनामध्ये जे काही रिलिजनचे लोक राहतात म्हणजे मुस्लिम असो, ख्रिश्चन असो किंवा बुद्धिझम असो किंवा हिंदुइझम असो जे काही तिथे राहत असतील लोक त्यांना डायरेक्टली पब्लिक प्लेसवरती तुमच्या रिलिजनची जी पब्लिसिटी आहे ते करण्यामध्ये सक्त मनाई आहे तिकडे. तुम्हाला जे काही तुमचं धर्म वगैरे जे काही देवधर्म तुमचं करायचं असेल ते घरात करा. तुम्ही पब्लिक प्लेसवरती करू नाही शकत. जसं आपल्या भारतामध्ये गणपती बोला किंवा नवरात्री बोला किंवा इतर मुस्लिम लोकांचे सण बोला किंवा काय बोला. हे जसं आपण पब्लिक प्लेसवरती जोरजोरात डीजे वगैरे वाजवतो तो आवाज इतका हाय डेसिबलवरती असतो. तर त्याने सिनियर सिटीझन किंवा लहान मुलांचे हार्टबीट्स पण वाजायचे कमी होतात. म्हणजे मृत्यू देखील होत असते. तर असंही चायना किंवा रशियामध्ये तुम्ही बघा या गोष्टी सहसा फॉलो केल्या जात नाही. ते ह्युमॅनिटीला खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं. की हे जे काही आता हे स्कूल आणि कॉलेजेस म्हणजे गव्हर्नमेंटच्या जे काही शाळा जे काही बंद होत आहेत किंवा गव्हर्नमेंटचं तुम्ही कोणतेही सेक्टर बघा प्रॉपर पद्धतीने ते चालत नाही किंवा त्याचं मेंटेनन्स होत नाही आहे. तर आपण ह्या गोष्टीला प्रायोरिटी दिलं पाहिजे. कारण की फ्युचरमध्ये जी जनरेशन आहे ती एज्युकेट होईल तर ती पुढच्या जनरेशनला लिटरेट करणार ना. आणि तसं नाही झालं तर आपला जे गाझा पट्टी किंवा जे इराक किंवा जे इराणमध्ये आता चाललंय किंवा मध्यंतरी नेपाळमध्ये झालं किंवा काय अशा गोष्टी व्हायला आपल्याला वेळ नाही लागणार आहे. त्यामुळे आपल्या गव्हर्नमेंटला किंवा आपल्याला एज्युकेट होणं खूप इम्पॉर्टंट आहे. एज्युकेट म्हणजे काय? मी डिग्री केलं किंवा मी इंजिनिअरिंग केलं किंवा पी-एच-डी वगैरे हे मायने नाहीये. एज्युकेशन म्हणजे जे आपण ह्युमॅनिटीला इन फ्युचरमध्ये कोणत्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो त्या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणावरती आपण केल्या पाहिजे. तर आता फायनली मला इतकं सांगायचं आहे की इंडियाने डिपेंड नाही राहिलं पाहिजे आणि प्रत्येक जाती धर्मातला माणूस यांनी स्वतःच्या अर्निंगवरती फोकस केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही पॉलिटिकल पीपल्स असतात म्हणजे जे काही राजकीय नेते असतात ते आपलं माइंड जे काही वॉश करतात आणि माइंड डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात त्या गोष्टीकडे जास्तीत जास्त आपण इग्नोरच केलं पाहिजे. म्हणजे त्याला नाकार दिला पाहिजे आणि आपण आपला देश डेमोक्रॅटिकली कसा पुढे नेता आला पाहिजे त्या गोष्टीकडे फोकस केला पाहिजे. तर चला मग मित्रांनो स्वतःची काळजी घ्या. गुड बाय टेक केअर. जय हिंद.